कुटुंबातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। एका कामगाराने मालकाची बनावट सही करून 5 जणांना तब्बल 52,50,000 रुपये लुटले आणि अपार्टमेंट मधील फ्लॅटचा परस्पर ताबा दिला। या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। सोलापूरच्या फौजा चौडी पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या गुन्ह्याने खळबळ उडाली आहे। विद्या मिलिंद लोलगे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्याकडे साइट सुपरवायझर म्हणून काम करणारा अब्दुल खयूम इब्राहिम शेख याने 2018 ते 2022 या कालावधीत प्रेषक रेसिडेन्सी अपार्टमेंट मधील 5 जणांकडून 52,50,000 रुपये घेतले। यामध्ये रवींद्र पाटील यांच्याकडून 13 लाख, उमा लोकरे यांच्याकडून 10 लाख, परमार यांच्याकडून 24 लाख, हिबारे यांच्याकडून 50,000 आणि सेनाली त्रेकप्पा यांच्याकडून 5 लाख रुपये रोख स्वरूपात घेतले। शेखने खोटी पावती तयार करून त्यावर मालक विद्या लोलगे यांच्या बनावट सह्या केल्या आणि फ्लॅटचा ताबा या 5 जणांना दिला। यामुळे मालकाची फसवणूक झाल्याचे उघड झाले। पोलिसांनी शेखला अटक केली असून त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। सध्या या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडाकळे करत आहेत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.